चिंटू, मी ना आता कॉलेज करायचं म्हणतोय. एवढं वर्ष काय झोपलं होतं? हो झोपलो होतो. तुला काय करायचं रे? ते सोडून ऐक ना चिंटू, माझं ऍडमिशन करून दे ना प्लीज. ऍडमिशन फुकट होत नाही, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. अरे मी कॉलेजची फी देणार आहे, मम्मीला सांगितलंय मी फुकट मध्ये कसं करून घेईन कॉलेजचं ऍडमिशन? कॉलेजची फी नाही, माझी फी. तू माझ्याकडे रिशिवण वागतोयस मोठे भावाकडून चक्क. ए पिंटू दादा, तू कॉलेजला का जातोस ना हे मला चांगलं माहिती आहे. एवढे वर्ष गॅप दिलेस नाही, आता चालास कॉलेज करायला? मला एज्युकेटेड व्हायचं आहे. मी कॉलेज पूर्ण केलं तर मला चांगला जॉब लागेल, त्यासाठी मी कॉलेजला जातोय. हो का माझ्या पिंटू दादा? पोरी पटवाय जातोस हे काय मला माहित नाही? सांगू का मम्मीला समज ना, तुला हॉटेलला कामाला पाठवेल. तुला 1,000 रुपये देतो काय, तुझं तोंड थोडं वन ठेव. आता मोकड्याने ऍडमिशन करून दे. 1,000च काय होत नाही पिंटू दादा, 5,000 रुपये द्यावे लागतील तुला. हो पिंटू दादा, तोंडातून पुढचं अक्षर काढायचं नाही. 5,000 तुला एवढे कुठे घालायचे रे? एवढे पैसे तू देणार असतील तर पुढचं काम करतो ना, तर विषय सोडून देतो. बरोबर ठीक आहे, तुला नंतर पैसे देतो, बाकी काम झाल्यावरती. समजलं काय? आता त्या मॅडमला फोन कर. हा ठीक आहे, करतो. शांत बस. रिंग वाजते, शांत बस, काय बोलू नकोस. हा ठीक आहे. हा हॅलो मॅडम, चिंटू बोलतोय. हा बोल ना चिंटू. मॅडम मी काय म्हणतोय, आपल्या कॉलेजसाठी ना आपल्याला एक ऍडमिशन करायचं आहे. कोणाचं करायचंय रे? अहो मला मोठा भाऊ आहे ना पिंटू, त्यासाठी. अरे पिंटू, तो मूर्ख आहे रे. त्याला आपल्या कॉलेजला ऍडमिशन नाही भेटणार. त्याला मेंटल हॉस्पिटलला टाक ना. तुला काय मदत लागली ना तर मला सांग, मी तुला मदत करेन. समजलं का तुला? ठेव फोन. चल बाय. हो ठीक. अरे मी आता काय करणार? मॅडम बोले अशा. तुझी मॅडम गेली उडत नाही, तू पण परत तुम्हाला पैसे मागू नकोस. तुझ्या तर आत्ता ही ना. अरे मी काय करू? मॅडम बोले अशा. हे काय चाललंय दोघांचं? तुम्हाला दोघांना झोडे ना झोडेन. अरे मम्मी हा बघ कसा करतो तो, याला सांगा समजून जरा. मम्मी ते ह्याला पण सांग. गजब बेइज्जती है.